नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. आता चाललो आहे ग्राउंडवर. सनी मॉर्निंग. आज आमच्या ग्राउंडवर टेस्ट मॅच चालू करायची आहे. बघूयात किती जण येत आहे आता. चला मी तर निघतो, किरण येतोय, अजून प्रेम पण येईल मागून. चला आता टेस्ट मॅच सज्जा. फील्ड सेटअप करून घ्या प्रॉपर. किती किती 15 ओव्हर या 20 प्रेम गाडी बाहेर लाव, बॅट काढून. आणि हो 6:15 तरी आहे का. आता 20 ओव्हरची ऑल आउट झाले तर त्या बाकीच्यावर आम्हाला. ओके प्ले. मित्रांनो आता एक इनिंग झालेली आहे पूर्णपणे कंप्लीट आणि त्यांना आम्ही 18व्या ओव्हरीत ऑल आउट केलं. 102 रन झाले. सिद्धू भारी खेळला, बाकी सगळ्यांचा स्टार्ट म्हणून छान. पण मग आज पेस थोडी कंडिशन खराब होती म्हणून बॅटिंगला अडचण येणारच होती. तर चला आता 3 ओव्हर भेटतंय आम्हाला. बघूयात पारसन काय होतं आता. पूरे टेस्ट मैच वाइब्स हो जा रहे. विकेट के लिए हम छोड़ेंगे नहीं. शॉट काकानी मस्त बाउंड्री मारली या ठिकाणी. बघूयात प्लेयर सगळे लगेच बाहेर. गेली हे बघा. आता आलोय फॅक्टरीवर आणि इथं ट्रिप भरायचं काम चालू आहे. जंगली काय रे, बरं वाटतंय का? डोकं ठसठस करताय ना. बाकी ओके आहे का? नाही तर कानाला काय टाका पडेल ते गोल काय काने फाटला होता. डोकं ठसठस करताय का? काम होत आहे का? हा होत असलं तर कर, नाही तर आराम कर. आराम करून कस काय चालणार? 20 ब्रश साईड कस काय फायनल होईल 2 दिवसात? अरे पण मग लई तकतक नका करू, याच्या डोक्याला मार लागेल. मर्द को दर्द नहीं होता. थोडा दामानी करा. ठीक आहे, तो जंगली आहे नावाला. त्याच जागी जर दुसरा असता ना, अजून दवाखान्यात ऍडमिट असतं सलाईन घेत. परत आला बी नसतं गाडी चालून. हा तरी गाडी चालून आला पडल्यावर. आलोय घरी खेळून, लय मजा आली. टेस्ट मॅच उद्या दिवसाची आम्हाला चालू करायची होती, पण आत्ता कुठं जाऊन आम्ही टेस्ट मॅच चालू केली. मजा येते, फुल टू एन्जॉय. आता आवरून घेतो. आज बॅक टू वर्क. सगळं बघावं लागेल. आता काय सिमेंट नाही आहे, सिमेंटची गाडी लाईन अप आहे, ती अजून आली नाही आहे. अजून पेमेंट इकडं तिकडं देणं घेणं सगळं आज. कारण 3 दिवस फुल एन्जॉय केला. 3 दिवस माझा हा फुल एन्जॉय असतो. मी कामधंदे सगळं सोडून बस एन्जॉय. पतंग बितंग मस्त, नाच गाणं. तर चला आता रेडी झालो एकदम मस्त टकाटक. ऊन छान पडलेलं आहे. मध्ये आपली तिकडं मागं एक गाडी पण भरती, पिकअप पेवर भरतोय तिच्यात. तर चला आता नाश्ता करून घेतो पहिले मस्त टकाटक एकदम. घसा थोडासा आवाज खरखर येईल आजच्या दिवस फक्त, कारण ते संक्रांतीला थोडं गागलं का मग ते होत. असं काही प्लेटिंग आहे आजची मस्त वेगळी. भेंडी चपाती इसको डालेंगे पेट में. पिकअप घेतली का? वा अभिनंदन. झाला ना, थोडं राहिले. किती आहे तिकडचे? डायरेक्ट घरी येऊ ना आता. आणि इकडे CCTVचं काम चालू आहे. हा कॅमेरा एक बंद होता. तर आता चेक करता येईल. महिना झाला होता बंद होता, पण मग ते पण अवेलेबल नव्हते. आणि ॲक्च्युली काय आहे, सर्व्हिस एकाकडूनच ठेवली ना तर त्यांना सगळं माहीत असतं कुठं काय आहे, कुठं जॉईंट आहे, वायर कुठून गेली आहे. म्हणून थांबलो होतो मी. तर हे बघा, हा CCTV हा बंद होता. माझं एक पार्सल आलं आहे आणि विकी दादा माझी मजाक उडवतोय, कारण मी साखर मागवली आहे जी की शुगर फ्री आहे ॲक्च्युली. हे बघा, ट्रू नेटिव्ह एव्हरीडे स्वीट नॅचरल शुगर रिप्लेसर.
आणि ॲक्च्युली एक फ्रूट आहे कोणतं तरी, एक मिनटं इथं नाव असेल, पूर्ण त्याच्यापासून बनलेली आहे. ते ॲक्च्युली हे एक मॉंग फ्रूट आहे, मला पण माहीत नाही कोणतं आहे. तर तुम्ही सर्च करून बघा, मी पण बघतो. तर त्याच्यापासून ही शुगर बनलेली, शुगर पावडर. काय जॉईंटच केला का मग? वायरच चेंज केली डायरेक्ट. हा घडी घडी तिथे जॉईंट होता ना, प्रॉब्लेम यायचा. जॉईंट असला का प्रॉब्लेम येतोच. आता हे पूर्ण घेता तिथपर्यंत, ही आता हिचं कनेक्शन, हिला हिला इथे जॉईंट इथं राखंड आहे. इथं जॉईंट येईल फक्त, ही जॉईंट आहे पण परत जॉईंट केला प्रॉब्लेम येईलच ना. लवकर येणार नाही. ही वायर काय कट केली, वायर पुरत नव्हती जॉईंट मारून, ओके. आपली पडत होती. कॅमेरा किती खेचू इकडे. चला आता मी आणि विकी चाललोय चिचोंडीला. तर मी त्याला सोडवायला चाललोय, परत जाईल संध्याकाळी. तसं तो म्हणत होता थांब, पण खूप सारे काम आहे. तसं की 3 दिवस माझ्या मारले, आता कामं हो भरपूर आहेत. तर बघा आता आलो इथं, आणि आल्या आल्या मला काळवीट दिसलं वावरात. तर हे बघा आता जवळ आलेली. शी इज सुसुईंग, द डिअर इज सुसुईंग. आणि हे बघा, हे प्रॉपर काळवीट आहे की हिला तर मागं. हा बघा शिंग बघा, एकदम मस्त नाही का. हे बघा आम्ही आता किती जवळ आलोय त्यांच्या. तो एक तर तिकडे पळून गेला मला बघून, फोटो घ्यायचा तुम्हाला. आणि हे बघा हे 3 चालले सावकाश, मस्त छान छोटे छोटे फोटो काढले मी आता. आणि ते आम्हालाच बघताय आणि घाबरताय जसं आम्ही पुढे चाललोय. हे बघा आमचं शेततळ, खूप फोर्सने पाणी चालू आहे, म्हणजे पूर्ण भरलेलंच आहे ऑलमोस्ट. छान. 95% भरले, 5% बाकी आहे. चला आता निघतोय आता इथून. तर मस्त दही खाल्लं आता, दही आणि गुळ मिक्स. छोटी आत्याने आणलं होतं ना, मस्त लागलं ते. हा येतो शाम को. आता प्रेम आणि अंकल दोघं मिळून टँकरमधून या झाडांना पाणी देत आहे सगळे. हप्त्यातून एकदा प्रेम आणि अंकल हे काम करतच असतात. तर सुशांत सर आता इथं आले फॅक्टरीवर. तर त्यांच्या उद्यापासून मॅचेस आहे DPL. तर त्याची पत्रिका आहे आमच्या टीमसाठी. तर आम्ही उद्या येऊन ओपनिंग सेरेमनीला हजर राहू. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. सर्वांनी या. उद्याकडे उद्घाटन सोहळा आहे आणि 18 तारखेपासून रोज सकाळी 7 वाजेपासून मॅचेस चालू होणार. चला आता बँकेत चाललोय मी, पेमेंट काढून आणायचं आहे. आणि काम सगळं व्यवस्थित चालू आहे. पायपातल्याने सुट्टी घेतली आज, कारण त्यांचं काहीतरी काम होतं. तर गेले ते हाफ डे घेऊन. बाकी आपली मोठी गाडी काय सिमेंटची आली नाही. मग आपण हे चालू आहे आता छोटे छोटे अल्ट्राटेकची गोण्या बोलून काम चालू आहे. ते बघा आता ट्रॅक्टरवर आलो आहे, आणि प्रेमनी आणि अंकलनी मिळून ते पाणी मारून पण टाकलं. मी त्यांना बोललो थांबा मी येतो, कारण आमचा हा लय हेवी ड्रायव्हर आहे. म्हणून म्हटलो थांबा, पण हेवी ड्रायव्हर म्हटल्यावर तुम्ही समजूनच घ्या. माझं बिना ऐकतं निघून गेला, पाणी मारूनही झालं. चांगलं काम केलं, पण मग थांबायला लावलं होतं मी. तर हे बघा हे जे आपण पोल रवलेले आहे ना, यांना पहिले म्हणजे सेकंड डे थर्ड डे हे ना पूर्ण कॉन्क्रीटला पाणी गेलं पाहिजे, पूर्ण वळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याला कंटिन्यू वळलं ठेवलं तरी चालेल. प्रॉपर कडक होता मस्त. ते बघा प्रेमनी मस्त, प्रेम आणि अंकलनी मिळून मस्त पाणी मारलंय. प्रॉपर टाईट झाले पोल एकदम. चला आता घरी जातो. काहीच खाल्लेलं नाही, म्हणजे सकाळी नाश्ता केला तेवढाच. तर हे बघा आता मम्मीला चुरमा बनायला लावला मस्त. तर चुरमा खातो मी, आणि मग मम्मीला घेऊन जातो दवाखान्यात. थोडी नरम गरमच जाऊन तब्येत, मग लय भूक लागली होती. त्या पोळ्या पण चुरमा बनवला झट पॅट पटापॅट. चुरमा जायगा पेट के अंदर. रे बघा इथं आता खडीची गाडी आली आहे, तर इथं खाली करतोय. तर तिकडच्या बाजूने होती, इकडून थोडी संपत आली होती, तर ती पण लगेच बोलून घेतली आपण आता. 2 घंट्यामध्ये 7 ब्रश ठोकला मी. 2 तासात म्हणजे पहिले लेवल ओढून घेतली, लेवल ओढवली, कस टाकला, बॉटम आला, आणि 2 तासात 7 ब्रश फिटिंग एकट्याने. म्हणजे आणायला हे होते, फिटिंगला नाही होते. ठोकायला तो एकटाच होता ना. आज 7 उद्या 7. नाही, उद्या फायनल. मग आता एक भरावं लागेल तुम्हाला उद्या फायनल करायची सकाळी असेल. 6ला सुटू आम्ही. 7 वाजे 45 मिनिटात ट्रिप भरते आमची. 7ला इथून निघली की तिकडनं 2 जण बोलून घेतो.
आणि मी जे काय मग अमोलला परत पाहून आत्ता तर निम्मी भरली ना तुम्ही तर सकाळी तुम्ही टपकन निघाल 7च्या आधी. चला आता ऑफिस केलंय पॅकअप, सगळे कामं आवरले, सगळं एकदम टाचबंद कट टू कट एकदम 8 वाजले आता. तर चला मी आणि विक्की दादा चाललोय गावात. तर विक्की दादा परत आला घरून, विक्की दादा नात्या उद्या जाणार आहे तो. काय ग जवस पाऊशर बस तेवढंच. तर ठीक आहे चला आता आम्ही दोघं चाललोय गावात. तर आता या ठिकाणी विक्की दादानी आणि मी इथं बेस्ट बास्केटमधून कोल्ड्रिंक घेतलं एक, कारण विक्की दादा म्हणे आज काहीतरी म्हणजे तू भरपूर दिवस झाले आपण मस्त कोल्ड्रिंक प्यायचो कधीतरी, पण मग मी सोडलं होतं थोडंसं. पण हे शुगर फ्री घेतलंय मी एक. आता विक्की दादाला काहीतरी घेऊ बघू, रेडबुल हेल्बिल, आणि मग मस्त वरती बसून आपण शेकोडी करू. आता आलोय घरी आणि एक खूप मोठी गडबड झाली माझ्याकडून. जे पप्पांनी शूज दिले त्यांचे ड्राय क्लीन करण्यासाठी, आणि तेच मेन काम राहून गेलं. कारण उद्या पप्पांना जायचं आहे नाशिकला, ते शूज उद्या त्यांना कोणत्याही परिस्थितीत क्लीन लागणारच आहे. हां, म्हणून आता मी परत बाईक घेऊन चाललो आहे गावात. गावातच आठवलं होतं, पण ॲक्च्युली चार्जिंग खूप कमी राहिली होती स्कूटीची. म्हणजे परत जाऊन येऊन मग ते संपून गेली असते. म्हणून आता घरी आलो आहे आणि पनीर पण आणायचं राहून गेलं ह्या सगळ्या गडबडी. तर आता परत चाललो आहे शूज घेऊन आणि ते टाकूनच येतो आता. मी उद्या सकाळी परत लागतील ते सगळं बघूयात. आता ड्राय क्लीन कोण करतं तेही माहीत नाही अजून. तर चाललो एका ठिकाणी, थोडी माहिती आहे तिथं येताकडे बघूयात. चलो चला आता आलोय घरी, हताश निराश. शूजचं तर काय आम्हाला भेटलं नाही ते. हो, आणि त्या काकांकडे गेलो आम्ही. ते काका पहिले म्हणे भेटेल बरं का तुम्हाला, पण परवा भेटेल. आम्ही एकदम खुश झालो. मग पप्पांना फोन केला, म्हटलं परवा भेटून जाईल. मग ते काकाने हातात घेतलं, म्हणे काय आहे? म्हटलं शूज. लगेच देऊन टाकले. म्हणे नाही शूज नाही करत म्हणे आम्ही. त्यांना आजच्या धक्का बसला, अरे शूज. त्यांना वाटलं साडी. आम्ही 2 वेळेस सांगितलं शूज आहे शूज आहे, तर नाही जाऊ दे, एवढ्यात तर नाही भेटणार ते. तर मित्रांनो आता एडिटिंग ते सगळं कम्प्लीट झालेलं आहे. तर आता झोपायचंच होतं. मग वरती पाणी संपलं होतं. आमचे प्रेम शेटचं काम असतं ते, पण ते कधी कधी विसरून जातात. तर मग आता आम्ही आलोय बाहेर, थोडं पाणी सोडलंय. 20 मिनटं ठेवू फक्त. ॲज अ एल्डर ब्रदर ते याच्या लक्षात होतं, याला सगळं करणं होतं, त्याने केलं. नाही माझ्या पण काही लक्षात नव्हतं, कारण पाण्याचं मी बघत नाही. ते मम्मीने पाहिलं. सकाळी परत जर लाईट गेली असती, कारण उद्या शनिवारी, माझ्या ध्यानात आलं जर सकाळी लाईट गेली असती वर पाणी नाही, तर मग सकाळी सकाळी माझ्या मागं वेगळीच गणगण चालू झाली असती. म्हणून ते एक चांगलं झालं का आत्ताच मला कळलं, कारण उद्या लाईट जायची दाट शक्यता आहे, कारण शनिवारी. तर मी आलो, लावून घेतलं. अर्धा तास लेट झोपल, पण मग सकाळ 1-1 होणार नाही, कारण दादाला पण लवकर निघायचं आहे. हो, पाणी जर नसतं तर हा मला वेगळं बोलला असता. त्यात पप्पांना सकाळी लवकर त्यांचं, आणि मम्मी म्हणजे मला सकाळी डायरेक्ट कुचुंबर होऊन गेला असता माझा. आणि पंचायत झाल्याची ती वेगळी. मला जायचं आहे मुंबईला, सकाळी लवकर निघावं लागतं त्या हिशोबाने. आणि जर माझी ट्रेन मिस झाली तर माझं सगळं पुढचं शेड्यूल पण डिमॉलिश होईल. त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी मी त्यासोबत उभं राहून पाणी भरून घेतो आहे, जेणेकरून आम्हाला उद्या अडचण नाही यावी. धन्यवाद तुम्हाला पुरस्कार देण्यात येईल यासाठी. तर चला मित्रांनो, आजचा माझा हा ब्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा. आवडल्यास नक्की कमेंट करा. तर चला मित्रांनो, भेटूयात उद्या. तर हे बघा, आता रात्रीचे 12:30 वाजले आणि टाकी भरोस तर आमचं काय म्हणजे काय काम चालू आहे. तर आता एअर बलून याच्यात भरला आहे. तर आता आपण आज सोडू सक्सेसफुली. संक्रांती नाही थांबा अजून नाही. थोडंसं छान जाईल, थोडंसं अजून भरू दे. गोईंग. येस. खूप गरम हवा होऊन द्यावी लागती. सक्सेसफुली वी हॅड डन इट. या वा मस्त. हे बघा जा. मस्त चाललंय. हमारा प्लान फेल हो गया दोस्तों, ये गिर गया इधर ही. खूप जास्त. तर अशा पद्धतीने त्याने सोडलंय. प्लॅन सक्सेसफुल. पण तो याचा प्लॅन झाडांमध्ये गुंतलेला आहे. वाव.